अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। आपला महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र। नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि घंटीच्या चिन्हाचं बटन दाबा, म्हणजे आमचे नवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। मित्रांनो, संपूर्ण वर्षामध्ये एकूण 24 एकादशा येतात। प्रत्येक महिन्यातील शुक्ल व कृष्ण एक पक्षात आणि अधिक मास आल्यास त्या 2 एकादशा जास्त येतात, कार्तिकी एकादशी व आषाढी एकादशी। आषाढी एकादशीस शायनी आणि कार्तिकी एकादशीस प्रबोधिनी किंवा बोधिनी एकादशी असेही म्हणतात। या दिवशी भगवान विष्णू त्यांच्या चातुर्मासातल्या 4 महिन्यांच्या योग निद्रेतून जागे होतात व पुन्हा या सृष्टीच्या पालनाचा कार्यभाग स्वीकारतात असे मानतात। त्यामुळे हिला देवोत्थनी, देव उठी एकादशी असेही म्हणतात। पंढरीच्या विठुरायाचे स्मरण करण्याचा आणि त्याच्या नावाने उपवास करण्याचा हा दिवस। आषाढी एकादशी ही पंढरपूरची एकादशी, तर कार्तिकी एकादशी ही आळंदीची एकादशी असे मानले जाते। आषाढी एकादशीला वारकरी आळंदीहून पंढरपूरला जातात, तर कार्तिकी एकादशीला पंढरपूरहून आळंदीस येतात। आषाढी एकादशीला पांडुरंगाचे महात्म्य असते, तर कार्तिकी एकादशीला ज्ञानेश्वरांचे महात्म्य असते। या एकादशीबद्दल एक कथा आहे। मृदुमान्य राक्षसाने भगवान शंकरांची भक्तिपूर्वक आराधना केली। त्याचा भक्तिभाव पाहून भोलेनाथ शंकर प्रसन्न झाले। त्यांनी मृदुमान्य राक्षसाला एक वर दिला की तू कोणाकडूनही मरणार नाहीस, पण एका स्त्रीच्या हातून मरशील। असा वर मिळताच त्याने प्रथम देवांचा पराभव केला। शंकरानेच त्याला वर दिल्यामुळे कोणाचेच काहीच चालले नाही। सर्व देव तसेच भगवान शंकर एका गुहेत लपले। त्यांच्या श्वासातून एक देवता निर्माण झाली, तिचे नाव एकादशी होते। तिने मृदुमान्याला ठार मारले तेव्हा भरपूर पाऊस कोसळला, त्यामुळे देवांची अंघोळ झाली आणि भुयारात लपून बसल्यामुळे उपवासही झाला। त्या दिवशीच्या घटनेपासून एकादशीचे व्रत म्हणून उपवास करण्याची प्रथा सुरू झाली। नोव्हेंबर महिन्यातील येत्या 26 तारखेला कार्तिकी एकादशी आहे। ही एकादशी मोठी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते। या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णव पंथीय 1 दिवसाचे उपवासाचे व्रत करतात। चातुर्मास व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो। कार्तिकी शुद्ध एकादशी ही कार्तिकी एकादशी म्हणून साजरी केली जाते। कार्तिकी एकादशीला वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व आहे। आषाढी एकादशीसाठी ज्याप्रमाणे वारकरी पायी पंढरपूर येथे चालत जातात, त्याचप्रमाणे कार्तिकी एकादशीलाही वारी केली जाते। वैष्णव संप्रदायात आणि भागवत संप्रदायात या एकादशीला उपवास केला जातो। साधारणपणे सर्वच मराठी माणसे आषाढी व कार्तिकी एकादशींना उपवास करतात। या एकादशीला क्षीरसागरात शयन करत असलेल्या श्री विष्णूंना उठवून मंगल कार्य आरंभ करण्याची प्रार्थना केली जाते। मंदिर आणि घरामध्ये उसाचे मंडप तयार करून सत्यनारायणाची पूजा केली जाते आणि त्यांना बोर, आवळ्यासह इतर मोसमी फळाचा नैवेद्य दाखवला जातो। मंडपात शाळीग्राम आणि तुळशीचा विवाह सोहळा आयोजित केला जातो। मंडपाची प्रदक्षिणा घालून अविवाहित लोकांच्या विवाहासाठी प्रार्थना केली जाते। या एकादशीला शाळीग्राम, तुळस आणि शंख यांचे पूजन केल्याने पुण्य प्राप्त होते। एकादशीला दिवे प्रज्वलित केले जातात आणि फटाके फोडून आनंद साजरा केला जातो। तुलसी विवाहाची सुरुवात होते ती याच दिवसापासून। कार्तिकी पौर्णिमेला तुलसी विवाहाची सांगता होते आणि लग्न सराईचे दिवस सुरू होतात। तर मंडळी, ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंट मध्ये जरूर कळवा आणि आपल्या ग्रेट महाराष्ट्र चॅनलला लगेच सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे नवे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहता येतील। जय महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र। अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच ग्रेट महाराष्ट्र या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।